पोळी, खीर आणि गरम भात, त्यावर चितळे तुपाची धार. सणासुदीला हाच सात्विक आहार. आजच घरी आणा चितळे तूप, शुद्ध, साजूक आणि कणीदार. राधानगरी तालुक्यातील राजकीय वातावरण सध्या चांगलेच तापू लागले आहे. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कसबा तारळे मतदारसंघातून राधानगरी पंचायत समितीचे माजी उपसभापती रवीश पाटील कौलवकर यांच्या सुविद्य पत्नी ऋतुजा रवीश पाटील यांनी आज आपला उमेदवारी अर्ज अत्यंत उत्साहात आणि ऐतिहासिक रॅलीद्वारे दाखल केला. या रॅलीला मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद पाहता तालुक्यात कौलवकरांनी मोठे शक्ती प्रदर्शन करत विरोधकांकडे तगडे आव्हान उभे केले आहे. आज सकाळी कौलव येथून या भव्य रॅलीला सुरुवात झाली. फुलांनी सजवलेली गाडी आणि ढोल ताशांच्या कडकडाटात निघालेल्या या रॅलीने संपूर्ण परिसराचे लक्ष वेधून घेतले. रवीश पाटील कौलवकर आगे बढो, आमचा नेता कसा असावा, रवीश पाटील यांच्यासारखा असावा अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. विशेषतः तरुण आणि महिला वर्गाचा या रॅलीतील सहभाग लक्षणीय होता. मार्गावर ठिकठिकाणी ग्रामस्थांनी त्यांचे औक्षण करून आणि पुष्पहार घालून जंगी स्वागत केले. ऋतुजा रवीश पाटील यांना भाजपकडून उमेदवारी निश्चित झाल्याने या मतदारसंघातील राजकीय गणिते बदलणार असल्याचे बोलले जाते. ऋतुजा रवीश पाटील कौलवकर यांना भारतीय जनता पक्षाकडून भाजप उमेदवारी मिळणार असल्याचे दाट संकेत आहेत. आजच्या या जनसमुदायामुळे त्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचा आणि स्थानिक कार्यकर्त्यांचा त्यांना असलेला पाठिंबा पाहता कसबा तारळे मतदारसंघात भाजपचे पारडे जड झाल्याचे चित्र दिसत आहे. या शक्ती प्रदर्शनामुळे विरोधकांच्या गोटात मात्र मोठी खळबळ उडाली आहे. विकासाचा कौलवकर वारसा रवीश पाटील यांना भोगावती साखर कारखान्याचे संस्थापक दादासाहेब पाटील कौलवकर आणि बाळासाहेब पाटील कौलवकर या महान नेतृत्वाचा वारसा लाभला आहे. ज्या घराण्याने भोगावती परिसरातील शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या जीवनात समृद्धी आणली, त्याच घराण्याचा वारसा रवीश पाटील समर्थपणे पुढे नेत आहेत. सहकारी संस्थांचे जाळे विणून वाडी वस्तीवर विकासाची गंगोत्री पोहोचवण्याचे काम या घराण्याने केले असून तोच विश्वास आज जनतेच्या चेहऱ्यावर पाहायला मिळत होता. जनतेच्या आशीर्वादाने विकासाचा नवा संकल्प अर्ज दाखल केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना रवीश पाटील म्हणाले की पंचायत समितीच्या माध्यमातून मी केलेली विकास कामे जनतेने अनुभवली आहेत. आता जिल्हा परिषदेच्या मोठ्या व्यासपीठावरून मतदारसंघातील रस्ते, दर्जेदार शिक्षण आणि आरोग्य सुविधांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी कटिबद्ध आहे. आजचा हा जनसागर म्हणजे केवळ गर्दी नसून माझ्यावर आणि कौलवकर घराण्यावर जनतेने टाकलेला विश्वास आहे. हाच प्रतिसाद माझ्या विजयाची नांदी ठरेल. या रॅलीमुळे कसबा तारळे मतदारसंघातील निवडणूक आता अधिक रंगतदार वळणावर आली आहे. रवीश पाटील यांच्या या झंझावातामुळे आगामी काळात तालुक्यातील राजकीय समीकरणे कशी बदलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील. एकदम छान वाटतंय. आज मेन आमच्या ग्रामस्थांकडनं, जनतेकडनं जे आम्हाला एक आशीर्वाद किंवा मला एक जो साथ बळ मिळालेला आहे, स्पेशली माझ्या महिला गटाकडनं, ते अविस्मरणीय आहे आणि खूपच छान वाटलं. मला खरंच असं वाटतं की माझं अजून ताकदीने बळ वाढलेलं आहे आणि खूप ताकदीने ह्या निवडणुकीत उतरायची आता नक्कीच महिलांसाठी माझ्या असेल किंवा बाकी घटकांसाठी असेल, नक्कीच काम करायची इच्छा खूप जास्त वाढलेली आहे आणि ते मी नक्की करून दाखवेन. गेल्या 3 महिन्यापासून तुम्ही मतदारसंघामध्ये फिरताय, भेटीगाठी घेताय, महिलांशी संपर्क साधताय, कसा प्रतिसाद मिळतो? प्रतिसाद एकदम छान आहे. मी तळागाळाच्या प्रत्येक घरापर्यंत किंवा साधारण महिलांपर्यंत देखील पोचलेली आहे आणि नक्कीच विद्यार्थी असेल, महिला असतील किंवा आपले शेतकरी बंधू असतील, आज माझे तरुण सहकारी असतील, प्रत्येकाच्या वेगळ्या वेगळ्या अडचणी आहेत आणि नक्कीच त्या सगळ्या मी नोट डाऊन करून ठेवलेल्या आहे. देवकृपेने ह्यातनं व्यवस्थित आम्ही पार पडलो तर नक्कीच पहिलं माझं प्राधान्य राहील हे विद्यार्थी घटकापासनं. त्यांचे शाळा सुधारणा असेल, महिलांचा रोजगार असेल, शेतकऱ्यांना आज जे त्यांच्या हक्काचे रोजगार हमीत न मिळणारे अवजार असतील, AI थ्रू त्यांना इन्फॉर्मेशन देणं असेल किंवा ज्येष्ठ नागरिकांचं पेन्शन असेल, हँडिकॅप माणसांचे जे काय अवजार असतील, या प्रत्येक गोष्टीचं आज मी काम करणार आहे आणि तसं आमची पार्टी देखील आम्हाला साथ देणार आहे. नक्कीच त्यामुळं असं काय घाबरायचं नाही आणि प्रत्येक रूट कॉजपर्यंत मी ऑलरेडी पोहोचलेली आहे. आपण बोललात की पार्टी आपल्याला साथ देणार आहे, पण उमेदवारी अजून निश्चित नाही कुणाची. आपल्याला भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी मिळण्याची तशी शक्यता आहे का? विश्वास आहे मला
नक्कीच ते योग्य उमेदवारांना संधी देतील. ह्याच्यावर जास्त काय आत्ता बोलू शकत नाही. नक्कीच आमचे ज्येष्ठ नेते जे आहेत चंद्रकांत दादा पाटील असतील, आज आमचे खासदार धनंजय साहेब महाडिक असतील, आमदार अमलसाहेब महाडिक असतील, आज आमचे जिल्हाध्यक्ष नाताजी दादा पाटील असतील किंवा शौमिका वहिनी असतील. हे खूप मोठी चांगली टीम आहे आणि नक्कीच एक प्रत्येक कार्यकर्त्यांचे जे काय चांगल्या गोष्टी आहेत किंवा एक काम करायची सोय बघून ते नक्कीच निवड करतील अशी मला विश्वास आहे. तेवढंच बोलू. अर्ज भरलाय आज. जी, आमच्या या माध्यमातून तुमच्या सर्व मतदारसंघातले असलेले मतदार आहे त्यांना काय आव्हान करतात? आज मी अर्ज भरलेला आहे. आज सोमवार आहे, दिवस देखील चांगला आहे. आज सकाळपासून खूप छान माझा दिवस गेलेला आहे. आज जो मला साथ ह्या पूर्ण रॅलीत मिळालेला आहे. मी जसं आधी पण म्हणले की माझ्या महिला बंधू असतील, आज माझ्या घरचे असतील किंवा तरुण सहकारी असतील, आज खूप मोठ्या प्रमाणात आनंदात आहे सगळे. आणि नक्कीच हे सगळं बघून माझे काम करायचं जोश खूप जास्त वाढलेला आहे. आणि जे माझा शैक्षणिक अनुभव असेल किंवा माझं व्यावसायिक अनुभव असेल, जे मी माझ्या वडिलांच्या इथं माझा व्यवसाय सांभाळलेला आहे आणि 9 वर्ष झालं कौलुकर कुटुंबियात जे एक राजकीय वारसा चालत आला आहे ते जवळनं पाहणं असेल, ह्या तिन्ही गोष्टींचा वापर करून कसबा ताराळ मतदारसंघाला कसं विकसित करायचं ह्याचं नक्की मी काम करणार आहे. आणि नक्कीच कसबा ताराळ मतदारसंघातल्या ग्रामस्थांना खूप प्राऊड फिलिंग होणार आहे की त्यांनी एक योग्य उमेदवाराला निवडून दिलं. एवढंच मी बोलू इच्छिते. निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज.